नमस्कार, अनिशा's रेसिपी मराठीमध्ये मी आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण मार्केट स्टाईल मस्त असे खव्याचे गुलाबजाम करणार आहोत। मी तुम्हाला इथे 1 किलो प्रमाणाचे खव्याचे गुलाबजाम सांगणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी मार्केट स्टाईल आपले गुलाबजाम तयार होतात। तुम्हाला एक गुलाबजाम कट करून दाखवते, अगदी इझिली कट होतो आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता किती छान असे टेम्पटिंग मस्त असे झालेले आहेत। छान असा रसरशीत गुलाबजाम आपले झालेले आहेत। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण खव्याचे गुलाबजाम करण्यासाठी मी इथे 1 किलो खवा घेतलेला आहे। हा मी ताजा खवा घेतलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा पातळ आहे। तुम्हाला ताजा खवा नाही भेटला तरी थोडासा घट्ट खवा असेल तरी पण काही हरकत नाहीये। आता हा खवा आपण एका वाटीने किंवा छोट्याशा पातेल्याने मेजरमेंट करून घेऊयात। याच पातेल्याने आपण सगळं मेजरमेंट करून घेणार आहेत, साखर आणि खवा सुद्धा। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण खवा हा एका पातेल्याने मोजून घ्यायचा आहे। इथे बरोबर 4 पातेले मी खवा घेतलेला आहे। हा 1 किलो खवा आहे। तर हा आता फक्त हलक्या हाताने 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचा आहे। एक बॅच मळून घ्यायची आहे, कारण एक सोबत 1 किलो खवा असतो तो मळणं शक्य होत नाही, त्याच्यामुळे थोडं थोडं करून मळून घ्यायचं। त्यानंतर आपण आता त्याच पातेल्याने मेजरमेंट घ्यायचं आहे। आपण 4 पातेले खवा घेतलेला आहे, त्याच पातेल्याने आपण 6 पातेले साखर घ्यायची आहे। 1.5 पटीने जास्त साखर घ्यायची आहे आणि त्याच पातेल्याने आपण 5 पातेले पाणी टाकणार आहोत, म्हणजे 1 पातेलं कमी पाणी टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता 6 पातेले मी साखर घेतलेले आहे आणि 5 पातेले मी इथे पाणी टाकत आहे। मोठं भांड घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये गुलाबजाम व्यवस्थित मुरले जातील, एकावरती एक बसणार नाहीत आणि फुटणारही नाहीत। त्यामुळे मोठं भांड घ्यायचं आहे। मोठं पातेलं घ्या, मी इथे पातेलं घेतलेलं आहे। आता आपण मोठा गॅस ठेवायचा आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे। पूर्णपणे साखर वितळलेली आहे, तुम्ही बघू शकतात। याला आता मोठ्या गॅसवरती एक फक्त उकळी काढून घ्यायची आहे। 1 तारी किंवा 2 तारी असा खूप जाडसर पाक करायचा नाहीये। यामध्ये मी 1 ते 2 थेंब लिंबाचा रस टाकलेला आहे, जेणेकरून जे आपली साखरेमधली घाण असते किंवा मग मळी असते ती निघण्यास मदत होते। त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या पाकामध्ये काहीच घाण नाहीये, मळी सुद्धा निघले नाही। अगदी थोडं थोडं जो फेस आलेला आहे तो मी काढून घेते चाळणीने आणि पाकाला उकळी आलेली आहे। इथे मी 3 इलायची फोडून यामध्ये टाकलेली आहे, तुम्ही इलायची पावडर टाकली तरी पण चालेल। आता पाक फक्त 3 ते 4 मिनिटं मिक्स करून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटानंतर मी तुम्हाला पाक कसा चेक करायचा हे सांगते। पळीवरती फक्त पाक आहे तो हाताला टच करून बघायचा। जर ऑइली लागला, म्हणजे तेलासारखं तुम्हाला वाटला, तर बरोबर पाक आपला झालेला आहे। 1 तारी 2 तारी असा पाक अजिबात करायचा नाहीये, तुम्ही हातावरती सतत चेक करत राहा। 1 तारी सुद्धा आपला पाक झालेला नाही पाहिजे गुलाबजामचा, नाहीतर त्याच्यामध्ये साखर खाली तळाला बसते। त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ऑइली झालेला आहे पाक। आता आपण गॅस ऑफ करूयात आणि हा झाकून ठेवूयात। तर खवा आपण मळून घेतला होता, तर आता त्याच पातेल्याने इथे आपण 1 पातेलं मैदा घेतलेला आहे, पण पूर्ण मैदा आपण यूज करणार नाहीयेत। त्या पातेल्यामधला थोडा थोडा मैदा आपण यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असा खवा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे। एकदाच पूर्ण मैदा टाकायचा नाहीये, नाहीतर जास्त मैदा होईल, गुलाबजाम कडक होतील, व्यवस्थित मुरणार नाहीत आणि रवाळ त्याचं टेक्स्चर लागेल। त्याच्यामुळे जास्त मैदा अजिबात टाकायचा नाहीये। तुम्हाला 1-2 चमचे मैदा कमी सुद्धा लागू शकतो जर तुमचा खवा घट्ट असेल तर, आणि तुमचा खवा जर खूपच पातळ असेल तर तुम्हाला जास्त पण मैदा लागू शकतो। त्यामुळे थोडं थोडं करून आपण यामध्ये मैदा मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त आपण घट्ट केलेलं नाही आणि इथे 3 ते 4 चमचे आहेत तो आपला मैदा शिल्लक राहिलेला आहे। तो आता मी एका साईडला ठेवून देते आणि तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असा आपण खवा मळून घेतलेला आहे। याला छान असं तेल सुटेपर्यंत मळून घ्यायचं आहे। आपण 1 किलो खव्याचे गुलाबजाम करत आहोत, तर मग त्याला वेळ जाऊ नये म्हणून मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये थोडे थोडे करून जो खवा आहे त्याचे तुकडे टाकायचे आहे। खूप जास्त एकदाच टाकायचं नाही, अगदी थोडे थोडे यामध्ये तुकडे करून टाकायचे आहेत आणि हे 15 सेकंद चालू बंद करून फिरून घ्यायचं आहे। खूप एकाच वेळी चालू मिक्सर ठेवायचं नाहीये, चालू बंद करून हे फक्त आपण 15 सेकंद फिरून घेतलं आहे। आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक गुलाबजाम करून दाखवते।
याला अजिबात क्रॅक राहणार नाहीत. आपलं सोपं काम होण्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक सांगितलेली आहे. तुम्ही डायरेक्ट हाताने मळून घेतलं तरी पण चालेल, काहीच हरकत नाही आहे. आता आपण जसं पापडासाठी रोल करतो तसं रोल करून घ्यायचं आहे आणि गुलाबजाम एकाच साईजमध्ये होण्यासाठी असे कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही गुलाबजाम करू शकतात. सेम तसेच गुलाबजाम तुमचेही होतील. तुम्हाला जर मोठे आवडत असेल तर मोठे करा किंवा छोटे. आणि याच प्रकारे मी सगळे गुलाबजाम वळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता एक सुद्धा क्रॅक त्यावरती नाही आहे. त्यानंतर आपण इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. खूप जास्तही गरम करायचं नाही आणि खूप थंडही असं तेल ठेवायचं नाही, मीडियम तेल गरम करायचं. एक गुलाबजाम यामध्ये टाकून बघायचं. तुम्ही बघू शकता हलके असे बबल्स वरती येतात, जास्त बबल्स वरती येत नाही, म्हणजे खूप कडकही तेल गरम झालेलं नाही आहे. आता एक एक गुलाबजाम यामध्ये टाकायचा आहे आणि एकदम बारीक गॅस ठेवायचा, मीडियम गॅससुद्धा ठेवायचा नाही, बारीक गॅसवरती याला चमच्याने सतत मिक्स करत तुम्ही बघू शकता मी 5 मिनटं असे तळून घेतलेलं आहे. तुमच्या गॅसवरती डिपेंड आहे तुम्हाला किती वेळ लागेल, पण इतपत ह्याचा कलर येईपर्यंत तुम्ही गुलाबजाम तळून घ्या. किंवा जर तुम्हाला खूप डार्क आवडत असेल तर तुम्ही डार्क तळले तरी पण चालेल. पाक आता हात लावून बघायचा, तो फक्त बोटाला चटका बसला पाहिजे, खूप जास्त गरमही नसला पाहिजे आणि खूप जास्त थंडही नाही. पाक कोमट असला पाहिजे आपला. त्यानंतर गुलाबजाम लगेचच काढून आपण पाकामध्ये टाकणार आहोत, म्हणजे ते पटकन मुरतात. 3 ते 4 तासांमध्ये खाण्यासाठी गुलाबजाम अगदी मस्त असे मुरलेले तयार होतात. तुम्ही बघू शकता सगळे गुलाबजाम मी असेच तळून यामध्ये टाकलेले होते. त्यानंतर मी तुम्हाला 5 ते 6 तासानंतर दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त पाक त्यांनी शोषून घेतलेला आहे. आणि काही गुलाबजाम तुम्हाला जास्त डार्क दिसत असतील, ते मला खूप डार्क थोडे आवडतात, त्याच्यामुळे मी एक बॅच आहे ती थोडी डार्क तळलेली होती. तुम्ही एकसारखे सगळे गुलाबजाम तळून घ्या आणि तुम्ही बघू शकता आतमध्येपर्यंत गुलाबजाम मुरलेला आहे आणि पाक आतमध्येपर्यंत गेलेला आहे. खूप सुंदर होतात, कलरही अप्रतिम आलेला आहे. तुम्हाला मी एक गुलाबजाम कट करून दाखवते आणि हे बघा किती मस्त असं आतमध्ये पाक मुरलेला आहे गुलाबजामच्या आणि खूप सॉफ्ट होतात, स्पॉन्जी होतात. तुम्ही फक्त एकच यामध्ये टिप आणि लक्षात ठेवा की मैदा खूप जास्त टाकायचा नाही, अगदी कमीत कमी मैदा यामध्ये टाकायचा आहे. खूप जास्त मैदा टाकायचा नाही. खूप लोक तुम्हाला सांगतात की 1 वाटी मैदा घ्या, एवढा घ्या, तेवढा घ्या. अजिबात नाही. तुमच्या खव्यावरती डिपेंड आहे की मैदा किती घ्यायचा. जर मैदा थोडा घेतला आणि बाइंडिंग व्यवस्थित आलं, क्रॅक नाही आलं, तर तुम्ही तेवढाच मैदा घ्या. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.